न्यूज फॉरवर्ड. तुमच्यासह महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांचं लक्ष होतं बांधवांना. कारण ही बैठक काही साधीसुधी नव्हते. मराठ्यांचा क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या प्रतिनिधीसह ही बैठकीचं आयोजन 1 तारखेलाच खरं तर झालं होतं. 1 फेब्रुवारीच्या भेटी दरम्यानच या आजच्या दिवशी बैठक लागणार असं ठरलं होतं. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांचंच लक्ष या बैठकीकडे होतं आणि त्या अनुषंगाने आज बैठकीचा योगही आला, बैठकही घडून आणली, बैठकही संपली. आता विषय असा आहे की तुम्हाला काय सांगायचं. आम्ही सर्व जे काही प्रतिनिधी म्हणून 2-4 लोक त्या ठिकाणी गेलो होतो. आदरणीय जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी आपल्या या बैठकीमध्ये होते. जवळपास 1.5 तास या ठिकाणी बैठक चालली. माननीय शिक्षण मंत्री सोबत, त्याच्यासोबत काही अधिकारी वर्ग होते. या सर्वांसोबत आपल्या विषयाशी बाबत आम्ही भरपूर विषय घेतले होते. परंतु पहिल्याच मुद्द्यावर 1.5 तास चर्चा झाली बांधवांनो. खालचे विषय दूरच राहिले. 1.5 तास माननीय शिक्षण मंत्री आणि आमच्यामधला जो काही तणाव आहे, जे काही गोष्टींवर, मुद्द्यांवर जे काही बाजू मांडणं होती, ती प्रभावीपणे आम्ही सगळेजण मांडत होते. ती बांधू बांधत असताना, या सगळ्या गोष्टी घडत असताना मी एवढंच सांगेन, हमें तो अपनों ने लूटा, गौरों में खा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गौरों में खा दम था. एवढंच मी वाक्य वापरेल. आता या गोष्टीचा याचा अर्थ तुम्ही ज्यांना त्याच्या पद्धतीने समजून घ्या. पण एवढं सांगतो बांधवांना, बैठक सकारात्मक झाली. फक्त बैठकीला यश आलं असं मी म्हणणार नाही. आपल्या बैठकीला यश आलं असं मी म्हणणार नाही. पण आपली हार झाली किंवा आपल्याला अपयश मिळालं असं पण म्हणणार नाही. बाकीची भूमिका आम्ही बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच पुढचं नियोजन काय करायचं लगेच ठरवलंय. ते नियोजन तिथं ठरलंय. ते यानंतर आपण सांगणार आहोत काय करायचं, पुढची भूमिका काय, पुढचं नियोजन काय आपलं, त्यानंतर काय करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी असलेले एक प्रतिनिधी एक मुद्दा सांगणार आहे. सगळ्याच गोष्टी मी सांगणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं बांधवांनो, त्या ठिकाणी सन्माननीय शिक्षण मंत्री एकच गोष्ट गोल 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 बोलत होते. आमच्या सर्वांची पोटतिडकीने एवढीच मागणी होती की साहेब, 31 डिसेंबर 2023ला आपण टप्पा क्लोज केलाय. 1 जानेवारी 2024ला आपण वाढीव टप्प्याचा अनुदानाचा निर्णय घेतला पाहिजेत आणि आपण तो घ्यावा. या प्रमुख मागणीवर प्रामुख्याने आम्ही सगळेजण आवडून होतो. आणि हे करत असताना पुढील प्रत्येक वर्षी आपण टप्पा वाढ करावा. ते म्हणजे टप्पावाढ आम्ही करणार. तुम्हाला 8-8 वर्ष, 7-7 वर्ष, 5-5 वर्ष टप्पा मिळाला नाही, तो अन्याय मी आता दूर करत आहोत. मीच आता तुमचा अन्याय दूर केलाय. 200 कोटी मागितले ते 1100 कोटी मंजूर केले. त्यांनी त्या ज्या गोष्टी खरं तर त्या ऐकून आपण सगळ्यांनी त्या गोष्टी ऐकल्या. त्याच गोष्टी सन्माननीय शिक्षण मंत्री आम्हाला वारंवार सांगत होते. पुन्हा विषय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रश्न सुरू झाला त्याच ठिकाणी हुरमुटीचा अनुभव होते. आमचं वारंवार पुन्हा तोच उत्तर आहे. त्या ठिकाणी तोच प्रश्न होता, साहेब आपण कुणाला देत असताना आमचा त्यांना विरोध नाहीये. कुणाला जर तुम्हाला टप्पावाढ द्यायचा असेल, पुन्हा एखाद्या शिक्षक बांधवांवर आपला अन्याय झाला असेल, त्यांना जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर 1001% द्या. आमचा त्याला विरोध नाहीये. त्यांना न्याय देत असताना आमच्यावर अन्याय करू नका. एवढी प्रामाणिक भूमिका आमची. ही भूमिका प्रखरपणे आम्ही मांडत होतो. ही मांडत असताना काही त्रुटी बांधव सुद्धा आपल्या त्या ठिकाणी समोर होते. आम्ही त्यांना बिलकुल विरोध केला नाही. कारण मंत्री महोदयाच्या बोलण्यामधून असं आमच्या लक्षात आलंय की आपल्यामध्येच यांनी याला विरोध करा, यांनी याला विरोध करा. पण आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली की त्रुटीपात्र बांधवांवर अन्याय झालेला आहे, त्यांना सुद्धा न्याय द्या. कारण आपल्या मागण्यांमध्ये दुसरा मुद्दा तो घेतलेला होता आम्ही. पण मागणी पहिलाच मुद्दा सुटून दुसरा मुद्दा द्यायचा विषय राहिला नाही. दुसरा मुद्दा असा होता की 12, 15, 24 फेब्रुवारी 21च्या ज्या काही शाळा असेल त्यांना समान टप्प्यावर आणावे. हा प्रामुख्याने जो काय मुद्दा हा आपण या ठिकाणी घेतला होता. सन्माननीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रश्न आला होता, कारण त्यांच्या कानावर तो विषय गेला होता. परंतु पहिल्याच प्रश्नावर जर त्या ठिकाणी तोडगा निघत नसेल तर दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं कसं, तिसऱ्या प्रश्नाकडे जायचं कसं. म्हणून पहिल्या प्रश्नावर आमची जवळपास 1.5 तास चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये एवढाच फोकस सगळेजण करत होते आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की काही करा साहेब, गेल्या 15 वर्षाचा वनवास तुम्ही संपवला. मी तर त्यानं याच भाषेत सांगितलं, साहेब मागील 15 वर्ष शिक्षण जे काही तत्कालीन शिक्षण मंत्री असतात त्यांनी आमच्यावर अन्याय केला. तुम्ही ऐतिहासिक शिक्षण मंत्री आहात
असा संवेदनशील मुख्यमंत्री आणि असा शिक्षण मंत्री या महाराष्ट्राला पुन्हा लाभणार नाही. आणि तुमच्या ती दानं काय देण्याची म्हणून तुमच्या दारात आम्ही हजारोच्या संख्येने येतोय. तुम्हाला विरोध म्हणून नाही. तुम्ही आमच्यावर चिडचिड करू नका. तुम्हाला विरोध म्हणून आम्ही येत नाही. तुम्ही देऊ शकता ती दानच तुमच्याच आहे. फक्त ते देण्याचं काम आपण तुम्ही करा एवढी विनंती साहेब तळमळीने विनंती करतोय. 55,000 60,000 शिक्षक बांधवांच्या वतीने आपणास विनंती करतो. त्यांचा पुन्हा प्रश्न होता. मी त्रुटीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतोय. त्यावर अन्याय झालेल्या लोकांना सुद्धा जे त्या दुसऱ्या सरकारच्या आपल्या काळामध्ये जो शासन आदेश निघाला होता त्यांच्यावरचा न्याय मी आता दूर करतोय. या त्रुटीमध्ये आलेले त्यांना पण न्याय देतोय. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण डिसेंबरमध्ये टप्पावार करू. जसे शब्द तसे सांगतोय बरं का. डिसेंबर मध्ये तुमचा टप्पावार काढण्याचा निर्णय घेऊन या डिसेंबरला टप्पा क्लोज होतोय. पुढच्या डिसेंबरला आपण टप्पा यायचा निर्णय आपण घेऊ. आणि तिथून पुढे हे सगळे जेवढे काही पात्र शाळा होतील त्या सगळ्याला मला एका याच्यामध्ये आणायचंय. आणि या सगळ्याचा टप्पावार पुढील प्रत्येक वर्षी म्हणजे तिथून 2 4 3 वर्षात तुम्ही 100% असाल असे त्यांचे शब्द आहेत. हे जसेच्या तसे मी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे. मी याच्यामध्ये थोडंही मागे पुढे केलं नाही. कारण आदरणीय जरांगेराजी दादा पाटील यांचे शब्द जे ठरलंय तेच सांगायचं. जे झालंय तेच युद्ध मैदानात येऊन सांगायचं. तेच ऑन रेकॉर्ड म्हणून बांधवांनो या सगळ्या गोष्टी घडत असताना वारंवार आमची त्यांच्याकडे एकाच गोष्टीवर मान्य एक आठ लावून ठेवली होती. आम्ही साहेब तुम्ही आम्हाला बाकी काही सांगू नका. त्यामुळे तुम्ही आंदोलन का बंद नाही केलं. नाही मी विद्यार्थी केंद्र बिंदू आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हजारो शिक्षक तुम्ही इथं घेऊन आलेत. आमच्यावर बराच काही त्यांनी वाचपा काढला. तुम्ही पहिलं आंदोलन बंद करणे तुम्ही काहीच करत नाही. तुमचं आंदोलन बंद झालं का. काही बांधवांनी सांगितलं बंद झालं. पण तुमचं कसं काय झालं मी काहीच करत नाही. आम्ही त्यांना सांगितलं साहेब तुम्ही करणार असाल असा शब्द द्या आम्हाला या बैठकीत.